सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक. आज जी गोष्ट मी वाचून दाखवते ती आहे 25व्या रात्रीची गोष्ट आणि शीर्षक आहे देवाला सारी प्रिय. संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारलं, आई मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे नाहीतर बन्या वरवेडकराकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू इथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असं सांग. जाऊ का? आई म्हणाली, श्याम तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हारीण आजारी आणि अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे आणि घरी ये. मी तुला आंघोळ घालेन. जा. आई, लोकांनी बघितलं तर मला हसतील, मला मारायला येतील, काव काव करून नुसते खायला येतील मला. खरंच जाऊ असं मी विचारलं. लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार. मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचं आहे असं काहीतरी सांग आणि घरी ये असं आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकावयाचे एवढे मला ठाऊक. मी गेलो. मी जणू रस्त्यानेच जात आहे असं म्हातारीला दाखवलं. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असं तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारलं, का गं डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो असं म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. नको रे दादा, तुम्ही बामण, कोणी पाहिलं तर मारतील मला. नको रे दादा, जा बाबा. कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर असं ती गयावया करून विनवू लागली. अगं मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो, घे असं म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली. अरे श्याम, ती महारीण होती ना. अरे तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं. भाऊरावांना सांगितलंच पाहिजे. श्रीधर भट कोठूनचे अकस्मात उगवले आणि मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम अगदीच चेवलास हो तू. अरे काही ताळतंत्र आहे की नाही असं ते बोलू लागले. मी त्यांना म्हटलं, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर वाटवणार नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जायला. नदीतून जावयाचं आहे तिला. मी स्नान करणार आहे. स्नानात शुद्धीही हे मला माहीत आहे असं म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कुठे लांब जाईल बिचारी गोयला घेऊन, पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटी सरली आहेत. जा हाक मार तिला. ए गोयलेवाली, अगं इकडे ये. मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईनं तिला किती निठवी भात घालण्याचं ते ठरवलं. मी कणगीतून भात काढून आणले आणि तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारलं, म्हातारे आजारी का ग आहेस? वय माय, ताप लई येतो. काय करता, पोटाला हवं ना असं ती म्हणाली. दुपारचा भात उरलेला आहे, शिळा झाला आहे, पण देऊ का तुला? आईनं विचारलं. द्या आई, देव तुमचं भलं करू. गरिबाचे दुनियेत कोणी नाही बघा, दिनवाणी म्हातारी बोलली. आईनं भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. पायस पाणी घालता दादा, ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातलं. पण पाणी पिऊन दुवा देत ती निघून पण गेली. चल श्याम, तू आंघोळ कर, आईनं सांगितलं. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातलं आणि सारं अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो आणि मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटलं, आई मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो.
आम्ही मांडवात जेवत होतो, पुरणपोळी खात होतो. आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठावयास लागले. परंतु आपट्यांनी त्यांना बसवलं. परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही घातलं नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचं पाणी वाढीत होते. परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती, घास घाला ओ दादा. आई, तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिलं नाही. एवढंच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचं नाव नाही माहीत, ते मुंबईला नोकरीस असतात आणि पितांबर नेसलेले होते. ते वाढीत होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले आणि त्या महारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी? अजून जेवणंही झाली नाही आहेत. जेवणं झाल्यावर ये उष्ट मागायला. आत ब्राह्मण जेवतायत तर येथे ओरडत बसली. तुम्ही अलीकडे माजलेच, फार माजलेत. मारडे, चल निघ का मारू वाहन फेकून. असं म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरंच वाहन उचलली. नको रे दादा, नको रे मारू, जाते रे दादा, असं म्हणत ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात, दुसऱ्याचे जोडे पुसतात. यांची या गावात ऐट आणि मी जास्त केवढा. मगाची ती म्हारीण नाही का म्हणाली, गरिबाला कोणी नाही तेच खरं. आई, उद्या जर एखादा महाराजचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पान सुपारी, अत्तर, गुलाब करतील. त्याच्या गळ्यात हार घालतील. आई, पैसा आणि सत्ता यांना नमस्कार करणं हाच का गं यांचा धर्म? हाच का गं यांचा देव? हातात वहाण घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही. पायात पायतणं घालून ही सोळी, हे मुकटे कद हातात घेऊन खुशाल जातात. परंतु ती वहाण ज्यानं यांना पायात घालावयास दिली तो मात्र घाणेरडा, त्याची सावलीही नको. आई, हे कसं गं? हे कसलं सोळं? हा का धर्म? देवाला हे आवडेल का गं? एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही? आई म्हणाली, बाळा, जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाक मारीत. परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी भराड खानदेशात फावड्यांवरी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्याही घरी ते गेले तेथे त्यांना बसायला पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला आणि म्हणाले, तात्या, हा पाठ मला नाही दिलात तुम्ही, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो आणि मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत. श्याम, असे ते म्हणायचे. महार मांगाजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. तेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महार मांग ठरवू. श्याम, महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी. कारण समाजात राहावयाचं आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यायचं धैर्य नाही, म्हणून ते पापी आहेत. त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत. खरंच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असं छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने, प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे महार मांगस अधिक पुण्यवान आहेत. हो की नाही आई? मी विचारलं. श्याम, आपले ते विटनाकडे शेत आहे ना, ते खरं महाराजच आहे. मला सारं माहीत आहे. काहीतरी पूर्वी अदमण गल्ला दिला होता. त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवलं. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणाला खाली मान घालून उभं राहावं लागेल हो. आई खिन्न होऊन म्हणाली. आई, दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा, पापी असं देवाला वाटतं, तर त्याने ते रूप धारण केलं असतं का ग? मी विचारलं. आई म्हणाली, श्याम, देवाला सारे साकार पवित्र वाटतात.
त्याने माशाचं रूप घेतलं, कासवाचं घेतलं, डुकराचं घेतलं, सिंहाचं घेतलं. यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो. त्याला कुब्जाही आवडते आणि शबरीही अप्रिय वाटते. त्याला गुह कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम देवाला सारी प्रिय आहेत हो, कारण सारी त्याचीच. तू माझा म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतात. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीण भावावर प्रेम नाही, तो महारावर, मांगावर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचं सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावेनासं झालं म्हणजे ते सर्वांकडे धावतं. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळतं? तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल हो. आई माझ्याजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात धरूया. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असंच म्हणणार. मंडळी, खरंच किती खरं आहे. सगळ्यांच्यात आपण चांगला मनुष्य शोधला पाहिजे. सगळी माणसं सारखी आणि सारी माणसं देवाची म्हणून देवाला सारीच प्रिय आहेत. खूप छान संदेश आहे मंडळी. आपण हे आता अगदी मनापासून तसंच वागायचा प्रयत्न करूया. माणुसकी ही पहिली. खरं आहे ना? उद्या पुढच्या रात्रीच्या गोष्टीसह भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.